शिवपूर नावाच्या एका छोट्या गावात समीर नावाचा एक मुलगा राहत होता. समीरचे आई वडील त्याच्या लहानपणीच निधन पावले होते. वडिलांकडून मिळालेल्या थोड्याशा जमिनीवर तो शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता. समीरचा कुणीही नातेवाईक नव्हता आणि त्याच्या पुढे मागेही कोणी नव्हते. तो एकटाच राहत होता. एके दिवशी समीर शेतातून घरी परत आला आणि स्वतःसाठी जेवण बनवू लागला. घराबाहेर बसलेल्या शेजारच्या शांता काकू रोज त्याला पाहत असत. एक दिवस शांता काकूंनी आपल्या बहिणीला सांगितले, "अगं, किती चांगला मुलगा आहे हा समीर. सगळ्यांशी किती प्रेमाने वागतो आणि किती गोड बोलतो. आजपर्यंत त्याने कोणाशीही भांडण केले नाही, पण बिचारा अनाथ आहे." हो, बरोबर बोलतेस तू. मीही त्याला रोज पाहते. रोज बिचारा शेतात जातो, खूप मेहनत करतो आणि मग घरी येऊन स्वतःसाठी जेवण बनवतो. मला त्याचा स्वभाव खूप आवडतो. मी विचार करत होते की आपली सुजाता हिच्यासाठी हा मुलगा योग्य ठरेल. अगं, तू याच्याशी बोलून लग्नासाठी विचारत का नाहीस? अगं, तू तर माझ्या मनातली गोष्ट बोललीस. असा मुलगा शोधूनही मिळणार नाही. समीर आपल्या सुजाताला खूप आनंदात ठेवेल. आणि सुजातासाठी तर हे अधिकच चांगले आहे. समीरचे आई वडील नाहीत ना कुठले नातेवाईक, त्यामुळे सुजाताला फारसे कष्टही करावे लागणार नाहीत. पण ताई, तुला माझी परिस्थिती चांगली माहिती आहे. माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत. मुलीच्या लग्नासाठी मी काहीच करू शकत नाही. अगं, तू त्याची चिंता करू नकोस. मी समीरशी बोलते. मला वाटते तोच सगळा लग्नाचा खर्च उचलेल. ताई, मग तर काहीच अडचण नाही. हे तर अजूनच चांगले झाले. तू त्याच्याशी बोलून घे. त्यानंतर शांता काकू समीरच्या घरी जाऊन त्याच्याशी बोलायला लागल्या. अहो काकू, या ना आत. काही काम होतं का? नाही मुला, तसं काही नाही. फक्त तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हो काकू, बोला ना. काय बोलताय? मुला, मी तुला रोज पाहते. तू शेतात जातोस, दिवसभर मेहनत करतोस, थकून भागून घरी येतोस आणि पुन्हा घरची सगळं कामं स्वतःच करतोस. जेवणही स्वतःच बनवतोस. मुला, तू लग्न का करत नाहीस? लग्न केलंस तर तुझे अर्धे कामं कमी होतील. मग तुला घरच्या कामांची एवढी काळजी करावी लागणार नाही. काय काकू, तुम्ही काय बोलताय? माझं लग्न? मी तर याबद्दल कधी विचारही केला नाही. आणि माझं लग्न कोण लावून देणार? मी तर अनाथ आहे. माझं पुढे मागे कोणीच नाही. मग माझ्याशी लग्न कोण करणार? अरे मुला, असं का विचार करतोस? मी आहे ना. मी तुझं लग्न लावून देईन. माझ्या नजरेत तुझ्यासाठी एक खूप चांगली मुलगी आहे. ती माझ्या बहिणीचीच मुलगी आहे. जर तू होकार दिलास तर मी तिच्याशी बोलते. हे ऐकून समीरच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. तो म्हणाला, काकू, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला काहीच हरकत नाही. तसंही माझं आहेच कोण. तुम्ही माझ्यासाठी इतका विचार करता, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. काकू, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला काहीही हरकत नाही. पण मुला, माझी बहीण माझ्यासारखीच खूप गरीब आहे. ज्या मुलीबद्दल मी बोलते आहे तिचं नाव सुजाता आहे आणि तिचे वडीलही नाहीत. म्हणून मी विचार करत होते, लग्नाचा जो काही खर्च येईल तो तू करू शकशील का? कारण माझ्या बहिणीकडून काही होणार नाही. काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला मान्य आहे. माझ्याकडे इतक्या दिवसात साठवलेले थोडेफार पैसे आहेत. मला वाटतं त्यातून सगळं होईल. मी सगळं सांभाळेन. तुम्ही चिंता करू नका. हे ऐकून शांता काकू आणि त्यांची बहीण ललिता खूप आनंदी झाल्या. आणि मग काहीच दिवसात समीर आणि सुजाता यांचा विवाह मोठ्या आनंदात पार पडला. लग्नानंतर सुजाता समीरच्या घरी येऊन राहू लागली. सुजाता दिसायला खूपच सुंदर होती. इतकी सुंदर आणि चांगली पत्नी मिळाल्यामुळे समीर खूप आनंदी होता. एक दिवस समीरचा मित्र विक्रम त्याच्या घरी आला.
अरे समीर, ऐकलं की तू लग्न केलंस. माफ कर रे मित्रा, मी तुझ्या लग्नाला येऊ शकलो नाही. त्याचं काय झालं, मी काही कामानिमित्त शहरात गेलो होतो. आजच परत आलो. अरे मित्रा, आपली वहिनी कुठे आहे? त्यांना बोलाव ना, मी अजून त्यांना पाहिलंच नाही. तेव्हा समीरने सुजाताला बाहेर बोलावलं. सुजाताला पाहताच विक्रम तिच्याकडे पाहतच राहिला. तिला पाहून तो भारावून गेला. ती त्याला खूपच आवडली होती. विक्रमने ओळख म्हणून सुजाताला सोन्याचे कानातले भेट दिले. ते पाहून सुजाता खूप आनंदी झाली. अरे विक्रम, इतकं महागडं गिफ्ट आणायची काय गरज होती? अरे मित्रा, असं कसं? एवढ्या चांगल्या वहिनी आहेत आपल्या, तर बाजारातील स्वस्त वस्तू मी कशी देऊ? आपली एकच तर वहिनी आहे. आणि वहिनींनाही हे कानातले खूप आवडले असतील, बरोबर ना वहिनी? हो भाऊजी, हे कानातले खूप सुंदर आहेत. मला खूप आवडले. तुमचे खूप खूप आभार. मग असेच काही दिवस सुखात गेले. एके दिवशी समीर शेतावर गेला होता. तेव्हा संधी साधून विक्रम त्याच्या घरी आला आणि सुजाताला म्हणाला, हे बघ सुजाता, मी तुझ्यासाठी चांदीचं पैंजण आणलं आहे. अरे वा, हे तर खूपच सुंदर आहे. भाऊजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. पण भाऊजी, एक सांगा ना, तुम्ही माझ्यासाठी इतक्या महागड्या वस्तू का आणता? वहिनी, त्याचं काय आहे ना, मी शहरात नेहमी जातो. तिथे काही चांगली वस्तू दिसली की मला तुमची आठवण येते आणि मग मी ती तुमच्यासाठी घेऊन येतो. स्वस्त वस्तूंचा शौक मला कधीच नव्हता. काय झालं वहिनी, तुम्हाला आवडलं नाही का? नाही नाही, तसं काही नाही. मला तर अशा वस्तू खूप आवडतात. भाऊजी, मलाही खूप इच्छा होते की मी सुंदर सुंदर दागिने घालावेत, छान छान साड्या नेसाव्यात. पण समीर मला काहीच आणून देत नाही. जेव्हा काही आणतो तेव्हा एखादी स्वस्त वस्तू घेऊन येतो, जी मला अजिबात आवडत नाही. अगं वहिनी, समीर तुला देणार तरी काय? तो बिचारा गरीब आणि अनाथ आहे. तो तुला नेहमी अशा स्वस्त वस्तू देऊ शकतो. महागड्या गोष्टी आणणं त्याच्या आवाक्याबाहेरचं आहे. मला तर असं वाटतं, तू त्याच्याशी लग्न करून मोठी चूक केली आहेस. तुझं लग्न एखाद्या श्रीमंत घरात एखाद्या चांगल्या मुलासोबत व्हायला हवं होतं, जो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकला असता. तूही कोणाच्या भानगडीत पडलीस. विक्रमच्या गोड बोलण्याच्या जाळ्यात सुजाता हळूहळू अडकू लागली आणि ती त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागली. यानंतर विक्रम रोज संधी साधून समीरच्या घरी येऊ लागला आणि सुजातासाठी नवनवीन महागड्या वस्तू आणू लागला. हळूहळू सुजाता आणि विक्रम समीरला फसून लपून छपून भेटू लागले. एक दिवस विक्रम सुजाताला म्हणाला, अगं, आपण किती दिवस असं लपून छपून भेटत राहणार? तू एक काम कर, समीरला काहीतरी कारण सांगून इथून काही दिवसांसाठी दूर पाठव. मग आपल्याला काही चिंता राहणार नाही. ठीक आहे, मी तसंच करते. मग दुसऱ्या दिवशी सुजाता समीरला म्हणाली, अहो ऐका ना, तुम्ही किती दिवस असं शेतात काम करत राहणार? या छोट्याशा जमिनीतून आपल्याला किती उत्पादन मिळतं? त्यावर आपला उदरनिर्वाह कसा होणार? आता आपण दोघंच आहोत, पण पुढे आपल्याला मुलं झाली तर त्यांचं काय? त्यांचा खर्च कसा भागवणार? तुम्ही याचा विचार काही केला आहे का? मी लग्नाआधी कितीतरी स्वप्न पाहिली होती, पण तसं काहीच होत नाहीये. कित्येक दिवसांपासून मी तीच एक साडी घालत आहे. तुम्ही मला एक नवी साडीही आणून देऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही शेती सोडून एखादा व्यवसाय सुरू करायला हवा? अगं, तू बरोबर बोलते सुजाता, पण मी करू तरी काय? अहो, तुम्ही काही दिवसांसाठी गावाबाहेर जा आणि शहरात जाऊन एखादा व्यवसाय सुरू करा. जेव्हा चांगले पैसे मिळतील तेव्हा परत या. मग आपण इथे काहीतरी नवीन काम सुरू करू. या गावात राहून काहीही होणार नाही. अगं सुजाता, खरं सांगायचं तर मला जायचं नाही, पण तू म्हणतेस तर मी जातो. समीर मग आपला मित्र विक्रमला भेटायला गेला आणि म्हणाला,
विक्रम, मी व्यवसायासाठी शहरात जात आहे. माझ्या सुजाताची काळजी घे. तुला माहिती आहे तुझ्याशिवाय माझा कोणी मित्र नाही. मी तिला तुझ्या भरोशावर सोडून जात आहे. तिची नीट काळजी घे. तिला काही त्रास होऊ देऊ नकोस. वेळ मिळेल तेव्हा तिची चौकशी करत जा. अरे मित्रा, ही पण काही सांगायची गोष्ट आहे का? तू निश्चिंतपणे जा. मी वहिनींची खूप चांगली काळजी घेईन. तू अजिबात चिंता करू नकोस आणि शक्य तितक्या लवकर परत ये. यानंतर समीर गाव सोडून शहरात व्यवसाय करण्यासाठी निघून गेला. शहरात पोचल्यावर त्याने पाहिले की त्याच्या पायातील चप्पल तुटली आहे. तो थोडा वेळ इकडे तिकडे शोध घेतो आणि त्याला एक मोची दिसतो. तो त्या मोचीकडे जाऊन म्हणतो, अरे भाऊ, माझी चप्पल तुटली आहे. तू ती शिवू शकशील का? हो हो, का नाही, हेच तर माझं काम आहे. दे, मी लगेच दुरुस्त करून देतो. ठीक आहे, पण किती पैसे घेशील? अरे भाऊ, काय सांगू, तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. थोड्याच वेळात मोची चप्पल दुरुस्त करून देतो. समीर त्याला 2 रुपये देतो. अरे हे काय, फक्त 2 रुपये? समीरला वाटते कदाचित कमी झाले असतील म्हणून तो 5 रुपये देतो. ते पाहून मोची पुन्हा म्हणतो, हे काय, फक्त 5 रुपये? अरे भाऊ, तूच तर म्हणाला होतास जे योग्य वाटेल ते द्या. आता तर मी आधीपेक्षा जास्त पैसे दिले तरीही तुला कमीच वाटत आहे. शेवटी तुला नक्की हवं तरी काय आहे? अरे भाऊ, मी तुला काय सांगितलं होतं, काहीतरी दे. काही म्हणजे काय हे तुला समजायला हवं. मला नक्की काय हवं आहे हे मी सांगणार नाही. मी चप्पल शिवण्याच्या बदल्यात काही मागितलं होतं आणि तू होकार दिला होतास. आता मला काहीतरी दे. हे सगळं ऐकून समीरच्या डोळ्यापुढे अंधारच आला. त्याला काही समजेनासं झालं. तेवढ्या तिथे एक वृद्ध काका आले. त्यांना पाहताच समीर त्यांना थांबून म्हणाला, काका, कृपया माझी मदत करा. मी या मोचीकडून माझी तुटलेली चप्पल शिवून घेतली. पैसे किती द्यायचे विचारलं तर याने काहीतरी दे असं सांगितलं. म्हणून मी माझ्या मनाने पैसे द्यायला गेलो, पण याला ते कमी वाटत आहेत. आता हा पैशांच्या बदल्यात काहीतरी मागतो आहे. वृद्ध काका सगळा प्रकार लगेच समजून घेतात आणि समीरला विचारतात, तू इथे नवीन आहेस का? हो काका, मी नुकताच गावाहून आलो आहे. इथे पहिल्यांदाच आलो आहे. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. अरे भाऊ, तुला काहीतरी हवं आहे ना? मग माझ्या सोबत चल, मी तुला काहीतरी देतो. असं म्हणून ते समीर आणि मोचीला आपल्या घरी घेऊन गेले. घराच्या बाहेर त्यांना थांबून काका आत गेले आणि एका मडक्यात थोडं दही, काही खडे आणि माती टाकली. मग ते मडकं बाहेर घेऊन आले आणि मोच्याला दाखवत म्हणाले, बघ भाऊ, या मडक्यात काय आहे? यात काहीतरी आहे ना? अरे बस, तुला काहीतरी मिळालं ना? हे घे तुझं काही आणि आता इथून निघ. मोची थोडा गोंधळला. अरे, तुला वाटतं तू फार हुशार आहेस. तूच तर म्हणालास की यात काहीतरी आहे आणि तुला काहीच हवं होतं. मग हे घे आणि जा. मोच्याचीच युक्ती त्याच्यावर उलटली. तो लाजून मान खाली घालून तिथून निघून गेला. मोची गेल्यानंतर ते वृद्ध काका समीरला म्हणाले, मुला, तू इथे नवीन आहेस. ही साधी नगरी नाही, ही ठगांची नगरी आहे. इथे तुला खूप सावध राहावं लागेल. मुला, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतं तू खूप साधा आणि भोळा आहेस, पण इथे अशा भोळ्या लोकांचं काही चालत नाही. इथे तुला खूप शहाणपणाने राहावं लागेल, नाहीतर प्रत्येक पावलावर लोक तुला फसवतील. इथे राहणं सोपं नाही. इथले लोक खूप चालाक आणि धूर्त आहेत. काका, मी मजबुरीने इथे आलो आहे. खरं तर मला व्यवसाय करायचा आहे. गावात माझ्याकडे थोडीशी जमीन आहे, पण त्यातून काही उत्पन्न होत नाही. म्हणून मी ठरवलं की शहरात येऊन काहीतरी व्यवसाय करावा. थोडे पैसे मिळाले की मी पुन्हा गावाकडे जाईन. तोपर्यंत मला इथेच राहावं लागेल. काका, तुम्ही माझी खूप मदत केलीत. त्या मोच्यापासून मला वाचवलं, नाहीतर तो काहीतरीच्या नावाखाली माझ्याकडून काय काय घेतलं असतं सांगता येत नाही. मी तर अडचणीत सापडलो होतो. काका,
तुम्ही माझ्यावर अजून एक उपकार कराल का? मी इथे कोणालाच ओळखत नाही. शक्य असेल तर माझ्यासाठी राहायची काही व्यवस्था करून द्या. त्यासाठी मी पैसे देण्यास तयार आहे. मुला, मी आधीच सांगितलं ना, इथे राहणं सोपं नाही, पण काही हरकत नाही. तू इथे व्यवसायासाठी आला आहेस म्हणून मी तुझी मदत करतो. तुला कुठेही जायची गरज नाही. तू माझ्यासोबत राहू शकतोस. मी आणि माझी मुलगी इथे राहतो. सध्या ती तिच्या मामाच्या घरी गेली आहे, त्यामुळे मी एकटाच आहे. तू माझ्यासोबत राहू शकतोस आणि हो, त्या बदल्यात तुला काहीही द्यायची गरज नाही. खूप खूप धन्यवाद काका. यानंतर समीर तिथेच राहून आपला व्यवसाय सुरू करतो. तो कमी किमतीत फळं खरेदी करून जास्त किमतीत विकू लागतो आणि त्याचा व्यवसाय हळूहळू चांगला चालू लागतो. त्याच दरम्यान तो सुजाताला पत्रही पाठवत असतो, पण इथे सुजाता आणि विक्रम त्या पत्रांची थट्टा करत असतात. अरे वा, मोठा व्यापारी बनायला गेला आहे. अरे, त्याला अक्कल नावाची गोष्टच नाही. तो काय व्यवसाय करणार आणि जरी काही केलं तरी तिथे जाऊन 2-4 पैसेच कमवत असेल. माझ्यासारखा पैसा तो कधीच कमावू शकणार नाही. काहीही असो, मला तर वाटतं तो तिथेच राहू दे. परत येण्याची काही गरज नाही. तो परत आला तर आपण असे मोकळेपणाने भेटू शकणार नाही. असं म्हणत दोघेही समीरची थट्टा करू लागतात. मग असेच काही दिवस गेले. एके दिवशी समीर बाजारात फळं विकत उभा होता. तेवढ्या तिथून एक माणूस घोड्यावर बसून ओरडत आला. घोडा घ्या, घोडा. फक्त 200 रुपयात घोडा. स्वस्तात घोडा घ्या. हे ऐकून समीर विचारात पडला. अरे वा, फक्त 200 रुपयात घोडा. एवढा मोठा घोडा इतक्या कमी किमतीत देतो आहे. हा तर खूपच फायदेशीर सौदा आहे. दुसरा कोणी घेण्याआधी मीच हा घोडा घेतो. व्यवसायासाठी उपयोगी पडेल. असं मनात ठरून समीर त्या माणसाकडे गेला आणि म्हणाला, अरे भाऊ, मला हा घोडा हवा आहे. हे घे 200 रुपये आणि मला घोडा दे. त्या माणसाने समीरच्या हातात खेळण्याचा खिलोना घोडा दिला आणि म्हणाला, हा घे तुझा घोडा. आता मी निघतो. अरे, हा कसला विनोद आहे. तू मला हा कोणता घोडा देत आहेस? हा तर मुलांचा खेळण्याचा घोडा आहे. अरे हो, मी याच घोड्याबद्दल बोलत होतो. अरे, असं कसं? मी या खेळण्याच्या घोड्याबद्दल नाही, तर तू ज्यावर बसला होतास त्या खऱ्या घोड्याबद्दल बोलत होतो. अरे भाऊ, मी तुला घोडा म्हटलं होतं आणि तुला घोडाच दिला आहे. मी कधी म्हटलं होतं का की मी तुला खरा घोडा देईन? मी तर हा खेळण्याचा घोडाच विकत होतो. आता इथून निघ. तुझे पैसे परत मिळणार नाहीत. अरे, असं कसं? मी माझे पैसे परत घेणारच. ही माझ्या मेहनतीची कमाई आहे. मी तुला असं लुटू देणार नाही. अरे चल, निघ इथून. जास्त तोंड चालवलंस तर माझ्या माणसांना बोलावून तुला इथेच मारून टाकीन. चल, माझा रस्ता सोड. समीर खूप चिंतेत पडला आणि थेट त्या वृद्ध काकांकडे जाऊन सगळी हकीकत सांगितली. समीर मुला, मी तुला आधीच सांगितलं होतं की इथे खूप सावध राहावं लागतं, पण आता तू काळजी करू नकोस. मी त्याला चांगलाच धडा शिकवतो. थोड्याच वेळात काका एका ठिकाणी जाऊन बसले. तिथून तोच घोडेस्वार जात होता. तेव्हा काका मोठ्याने ओरडू लागले, घ्या घ्या, सोन्याची चादर घ्या. परदेशी चादर खूप स्वस्तात मिळेल. हे ऐकून घोडेस्वाराच्या मनात लोभ जागा झाला. तो मनातच म्हणाला, अरे वा, सोन्याची चादर, तीही इतक्या स्वस्तात. नक्कीच हा माणूस काहीतरी वेडा असेल. दुसऱ्याच्या आधी मीच घेऊन टाकतो. तो लगेच काकांकडे जाऊन म्हणाला, ओ काका, ती सोन्याची चादर मला द्या. मला हवी आहे. ठीक आहे भाऊ, 1000 रुपये दे आणि चादर घेऊन जा. लोभाच्या आहारी गेलेल्या त्या माणसाने लगेच 1000 रुपये काकांना दिले. काकांनी त्याला एक साधी चादर दिली. ते पाहून तो चकित होऊन म्हणाला, अरे काका, यात सोनं कुठे आहे? ही तर साधी चादर आहे. अरे सोनं? तू काय बोलतोस? मी कुठे सोनं विकत होतो? अरे म्हाताऱ्या, मला मूर्ख समजू नकोस. तू सोन्याची चादर म्हणाला होतास. आता सांग, यात सोनं कुठे आहे? माझे पैसे परत कर.
अरे असं कसं, इथे एकदा सौदा झाला की मागे फिरता येत नाही. आणि हो, मी तुला कधी म्हटलं होतं का की मी तुला सोनं देणार? मी फक्त सोन्याची चादर म्हटलं होतं, म्हणजे झोपताना वापरायची चादर. ही चादर झोपण्यासाठीच आहे. तू समजण्यात चूक केलीस. हे ऐकून घोडेस्वार पूर्णपणे गोंधळला आणि लाजून तिथून निघून गेला. अरे वा काका, तुमच्या बुद्धीला खरंच तोड नाही. तुम्ही त्याला छान धडा शिकवलात. अरे समीर, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, इतका भोळा राहू नकोस. इथे टिकायचं असेल तर शहाणपणाने वागायला शिक. मग असेच काही दिवस गेले. एके दिवशी समीरने एक विचित्र प्रसंग पाहिला. एक आंधळा माणूस आरशात स्वतःकडे पाहत वेगवेगळ्या चेहऱ्याच्या विचित्र हालचाली करत होता. ते पाहून समीरला हसू आवरलं नाही. हे पाहून त्या आंधळा माणसाला खूप राग आला. तो ओरडू लागला, ए मुला, माझे डोळे तुझ्याकडे आहेत, मला माझे डोळे परत कर. अरे तू काय बोलतोस? तुझे डोळे माझ्याकडे नाहीत, मला सोड. तू माझ्याकडे पाहून हसलास म्हणजे माझे डोळे तुझ्याकडेच आहेत. आता मला ते परत दे, नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही. मी ओरडून सगळ्यांना बोलवेन. समीर अडचणीत पडला आणि मनातच म्हणाला, ही कसली नवीन मुसीबत. त्याला लगेच काकांची आठवण झाली. ठीक आहे, मी तुला तुझे डोळे परत देईन, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल. समीर त्या आंधळ्या माणसाला घेऊन काकांच्या घरी गेला. हे काय समीर, मी तुला किती वेळा सांगितलं आहे तरीही तू सुधारत नाहीस. मी किती वेळा तुझी मदत करणार? तुझ्याकडे थोडी तरी अक्कल आहे का? माफ करा काका, यावेळी मी काहीच केलं नव्हतं. फक्त त्याला पाहून मला हसू आलं. अरे भाऊ, तुला तुझे डोळे हवेत ना? मग असं कर, आज तू जा आणि उद्या इथे ये, मग मी तुला तुझे डोळे देतो. ठीक आहे, पण उद्या मला काहीही करून माझे डोळे हवेच. तो निघून गेल्यानंतर काका समीरला म्हणाले, समीर, एक काम कर, कसाईकडून बकऱ्याचे खूप सारे डोळे घेऊन ये. समीर तसंच करतो. दुसऱ्या दिवशी तो आंधळा पुन्हा येतो. काका त्याच्यासमोर त्या डोळ्यांचा ढीग ठेवून म्हणतात, हे बघ, इथे खूप साऱ्या लोकांचे डोळे आहेत. आता यामध्ये तुझे डोळे कोणते ते तूच ओळख आणि घेऊन जा. हे पाहून तो आंधळा पूर्णपणे घाबरतो. तो मनातच म्हणतो, अरे देवा, हा तर उलटाच प्रकार झाला. हे तर खरंच डोळे देणार आहेत. मी चुकीच्या लोकांच्या पचाटीत पडलो. नको नको, मला काही डोळे नकोत, मी निघतो. असं म्हणत तो तिथून पळून जातो. मग असेच काही दिवस गेले. समीरचा व्यवसाय खूपच चांगला चालू लागला आणि त्याने बरीच रक्कम साठवली. एक दिवस तो काकांना म्हणाला, काका, आता माझ्याकडे बरीच रक्कम जमा झाली आहे. मी विचार करतोय की आता गावाकडे परत जावं. ठीक आहे मुला, जर तुला जायचं असेल तर नक्की जा. तसंही तू खूप सरळ आणि भोळा आहेस. इथे जास्त काळ टिकू शकणार नाहीस. पण जाण्याआधी माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेव. हो काका, सांगा ना. पहिली गोष्ट, फक्त पोटासाठी कधीही परदेशी जाऊ नकोस. आपल्या घरची साधीसुधी भाकरीही चांगली असते. दुसरी गोष्ट, घरातील बायकांच्या सांगण्यावरून कधीही परदेशी जाऊ नकोस, कारण त्यांना व्यापाराचं ज्ञान नसतं. आणि तिसरी गोष्ट, कधीही आपल्या बायकोला मित्रांच्या भरोशावर सोडू नकोस. बहुतेक वेळा असे लोकच विश्वासघात करतात. काका, मी तर या तिन्ही चुका केल्या आहेत. आता मी काय करू? मुला, आता तू घरी जा. जेव्हा तू घरी परत जाशील तेव्हा तुला असं काही दिसेल जे तुला पाहायला आवडणार नाही. पण तू धीर धर आणि शांतपणे निर्णय घे. यानंतर समीर गावाकडे निघाला. जेव्हा तो आपल्या घराजवळ पोहोचला तेव्हा त्याला घरातून सुजाता आणि विक्रम यांचे आवाज ऐकू आले. अरे, त्या समीरचं पत्र आलं होतं. तो 2 महिन्यांनी परत येणार आहे. तो आला तर आपण कसं भेटणार? अगं, तू कशाला काळजी करतेस? तो परत आला की तू एखादं कारण सांगून त्याला पुन्हा कुठेतरी पाठवून दे. हे सगळं समीर बाहेर उभा राहून ऐकत होता. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो रागाने बाहेरूनच आवाज देतो,
मग दोघेही बाहेर येतात आणि समीरला पाहून घाबरतात. अरे समीर, तू कधी आलास? अरे समीर, वहिनींची तब्येत बरी नव्हती म्हणून विचारपूस करायला आलो होतो. विक्रम, खोटं बोलायची काही गरज नाही. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. मला तुझ्यावर विश्वास होता. माझ्या पत्नीची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती आणि तू ही मैत्री अशी निभावलीस. अरे समीर, तू आमच्यावर संशय घेतोयस. आजकाल भलाईचं काहीच मूल्य नाही. अरे, माझ्यासमोर नाटक करू नकोस. शेजाऱ्यांनीही तुमची लाजिरवाणी कृत्ये पाहिली आहेत. विक्रम, आता तू सुजाताला घेऊन तुझ्या घरी जा. मी तिला आत्ताच घटस्फोट देतो. तुम्हा दोघांना एकमेकांची आवड असेल तर एकत्र राहा. सुजाता आणि विक्रम दोघेही तिथून निघून जातात. समीर पुन्हा एकटा पडतो. तो खूप दुःखी होतो. मग काही दिवसांनी तो गाव सोडून पुन्हा त्या काकांकडे जातो आणि काकांना सगळं सांगतो. काका शांतपणे म्हणतात, खूप चांगलं केलंस मुला. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. माझी एक इच्छा आहे. मला एक मुलगी आहे. खूप संस्कारी आणि चांगल्या स्वभावाची आहे. मला वाटतं तू तिच्याशी लग्न करावंस. समीर काकांचा प्रस्ताव मान्य करतो आणि त्यांच्या मुलीशी लग्न करतो. यावेळी त्याला एक खरा आणि प्रामाणिक आणि समजून घेणारा जीवनसाथी मिळतो. आता समीर आनंदाने आयुष्य जगू लागतो. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. अतिविश्वास कोणावर ठेवू नये. लोभ आणि फसवणूक शेवटी नुकसानच करतात. खरा साथीदार तोच जो कठीण काळात साथ देतो. आणि भोळेपणा सोडून शहाणपणाने जगायला शिकणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.